टिटवाळ्यामध्ये रत्नाकर पाटील यांनी आपल्या घरगुती बाप्पासाठी एक भव्य दिव्य देखावा साकार केला आहे। प्रवेशद्वारात 20 फूट उंचीचा उंदीर पाहायला मिळतो आणि पुढे गेल्यावर प्रतिशिर्डीचा देखावा उभारलेला दिसतोय आणि यात साईबाबांच्या 10 फूट उंचीच्या मूर्तीचाही समावेश आहे। यासोबतच त्या काळातील साई भक्तांचे 57 फोटो ठेवण्यात आले आहेत आणि या भव्य द्वारकामाईत 7 फुटांचं लिंबाचं झाड, 3.5 फुटांची धुनी, 5 फुटांचा नंदादीप आणि भजनात तल्लीन झालेली बाबांची मूर्ती साकारण्यात आली आहे। तसंच शंकराच्या जटेतून प्रकट झालेल्या गंगेचा देखावा देखील साकारण्यात आलाय। यात हालचाल करणारे 2 नाग हे भाविकांचं लक्ष वेधून घेतात। तसंच 6 फुटांचा नंदीही उभारण्यात आलाय। सार्वजनिक मंडळाला शोभेल असा हा देखावा एका घरगुती गणपतीला करण्यात आलाय आणि याचंच आश्चर्य प्रत्येक भाविकाला वाटतंय। आणि काही भाविकांची बातचीत केली आहे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाप्रमाणे ज्याप्रमाणे देखावा सादर केला जातो त्याचप्रमाणे रत्नाकर पाटील यांच्या घरात सुद्धा त्यांनी गणेशाच्या मूर्तीसमोर भव्य डेकोरेशन केलेलं आहे। त्यांनी हा 20 फुटी मूषक आपण पाहू शकता की कशा प्रकारे साकारण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे त्यांनी प्रति शिर्डी आपल्यासमोर साईबाबांची मूर्ती आपण पाहू शकता की कशा प्रकारे त्यांनी साकारण्यात आलेली ह्या भव्य दिव्य डेकोरेशनमध्ये साक्षात शिर्डी इथे अवतरली आहे पाटील यांच्या घरी। आपण पाटील यांना विचारूया की कशा प्रकारे त्यांनी आपलं हे डेकोरेशन केलेलं आहे, काय त्यांची यामागची भावना आहे। पाटील, जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। काय सांगाल की आपण ही प्रति शिर्डी उभारलेली आहे? गेली 3री पिढी आम्ही हे देखावा उभारण्याचा प्रयत्न करतो। सरासरी दिवसातून हजारो भाविक दर्शन घेतात इथे। गेल्या वर्षी वारकरी संप्रदायाचे होतं, असं त्यांचं वेगवेगळा प्रत्येक वर्षी वेगळा देखावा डेकोरेशन, जेणेकरून जी मंडळी ह्या गावची कल्याण मुंबई ते जाऊ नये याच्यासाठी त्यांनी इथं प्रति शिर्डी वारकरी संप्रदाय अनेक असे स्वरूपाचे देखावे करून लोकांना मनोरंजनासाठी दर्शनासाठी येण्यास कमीत हजारो लोक रोज दर्शनासाठी इथे येतात। हे डेकोरेशन खूपच सुंदर आहे आणि आम्ही अगदी दरवर्षी, जसं आम्ही इथे 5 वर्ष झालं राहतोय टिटवाळा या शहरामध्ये, आल्यापासून अगदी न चुकता इथलं डेकोरेशन बघण्यासाठी आम्ही मुलांना घेऊन येतोच। प्रत्येक वर्षी श्री रत्नाकर पाटील साहेबांचं जे डेकोरेशन असतं अतिशय आकर्षक असं डेकोरेशन असतं आणि इथल्या माझ्या लहान मुलांना हे अगदी भुरळ घालणारं डेकोरेशन आहे। मी गेल्या वर्षी आलो होतो आणि न चुकता मी प्रत्येक वर्षी या डेकोरेशन बघण्यासाठी, देवाचं दर्शन घेण्यासाठी येतो। कॅमेरामॅन उमेश जाधव सह किशोर पगारे, जय महाराष्ट्र, टिटवाळा।